अहिल्यानगर येथील शिवजयंतीच्या मिरवणुकीत नथुराम गोडसे, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फलक याविरुद्ध एकावर गुन्हा दाखल तर इतरांचा पोलिसांकडून तपास सुरू। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरात 19 फेब्रुवारीला सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राजकीय नेत्यांच्या समवेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे तसेच कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फलक झळकविण्यात आल्याचे समोर आले आहे। यातील गँगस्टर बिश्नोईचा फलक झळकवणाऱ्या विरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून इतरांचा शोध सुरू आहे। ओंकार बाळासाहेब धारूरकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे। शिवजयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरात 19 फेब्रुवारीला सायंकाळी डीजेच्या दणदणाटात 5 मंडळांनी मिरवणुका काढल्या होत्या। त्यातील पैलवान प्रतिष्ठान या मंडळाची मिरवणूक तख्ती दरवाजा येथे आली असता त्या मिरवणुकीत एका तरुणाने खंडणी व खुनाच्या गुन्ह्यातील कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेला फलक झळकवला। या फलकच्या पाठीमागे जिहाद्यांचा बाप असा मजकूर असलेला मंत्री नितेश राणे यांचाही फलक सदरची दृश्ये प्रसार माध्यमांच्या द्वारे प्रसारित झाली। सोशल मीडियावर ती व्हायरल झाली। त्यानंतर कोतवाली पोलिसांनी सदर फलक झळकवणाऱ्याचा शोध घेतला असता तो ओंकार धारूरकर हा असल्याचे समोर आले। त्यामुळे कोतवाली पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेतील सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी 20 फेब्रुवारीला रात्री उशिरा फिर्यादी दिली। फिर्यादीवरून ओंकार धारूरकर याच्या विरुद्ध कोणत्याही व्यक्तीच्या आकृती किंवा त्यांचे प्रतिमेचे प्रदर्शन करण्यास मनाई करणारा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला असतानाही त्या आदेशाचा भंग करत विनापरवानगी खंडणी व खुनाच्या गुन्ह्यातील कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई याचे फलक झळकविल्या प्रकरण भारतीय नागरिक संहिता कलम 223 सह मुंबई पोलीस अधिनियम 37-135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। या दरम्यान या मिरवणुकीत आणखीन एका मंडळापुढे नाचताना एकाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे याचा फोटो असलेला फलक झळकविलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत। मिरवणुकीत महात्मा गांधी यांचा खून, देशद्रोही नथुराम गोडसे व कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई यांचे फोटो नाचणाऱ्या गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, छत्रपती शिवरायांचे राज्य हे रयतेचे राज्य होते। या राज्यामध्ये गुन्हेगारांचे हातपाय कलम केले जायचे, टकमक टोकावरून फेकून त्यांना देहदंडाची शिक्षा दिली जायची अथवा हत्तीच्या पायाखाली दिले जायचे। रयतेच्या हिताचे लोक कल्याणकारी राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले। अशा या महान राजाच्या जयंतीच्या दिवशी शहरामध्ये महात्मा गांधी यांचा खून करणारा गोडसे व लॉरेन्स बिश्नोई यांचे पोस्टर नाचवून त्यांचे उदात्तीकरण केले आहे। खरे तर कोणत्याही गुन्हेगाराचे उदात्तीकरण करणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे। कायदा व सुव्यवस्था व पोलीस यांना चॅलेंज करण्यासारखे आहे। सदर बाब ही अत्यंत गंभीर असून अहिल्यानगर शहराची सांस्कृतिक वाटचाल आता गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे शहर असे होत आहे। या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेऊन सदर गुन्हा करणारे आरोपी यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी टिळक भोस यांनी निवेदनातून केली आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।